तर भावानो आज घरात एकटा आहे म्हणून आज घरातल्या वस्तूंवर चॅलेंज आहे आपलं. तर जय शिवराव भावानो. तर आज घरात एकटाच आहो आणि आज मी घरात 10 वस्तूंचं चॅलेंज घेणार आहो. तुम्हाला 10 वस्तू दाखवणार आहो माझ्या. तर बघा स्टार्टिंग माझ्या चपलापासून बघू. हो का इकडे खाली इथे 2 आहेत तर इथे एक बूट आहे इथे एक सँडल आहे आणि अजून एक बूट आहे. तर ही बूट कॉलेजला वापरतो. ही 2 ही कधी रनिंगला गेल्यास आणि सँडल आणि चप्पल इथं गावात वापरते. आणि ह्याच्या आधी इथं बसलो होतो टीव्ही बघत. एक पिक्चर लागला होता मस्तपैकी. पिक्चर बघत बसलो होतो. कंटेंट तर का कंटेनच आठवत पिक्चर बघत कंटेंट आठवतो. तर मग असा आठवला मग तिचा आता ब्लॉग चालू केलाय ते आठवतो. पिक्चर बघायचा झाला. पिक्चर संपला की मग ब्लॉग चालू केलो. आणि तो काही माझी बॅग सध्या तर कॉलेज बंद आहे म्हणून बॅग इथं आहे. आणि इथं माझ्या वह्या पुस्तक हो आणि ह्याच्यातली ही वही आणि ह्याच्यातली ही वही सगळ्यात महत्वाची आहे. ह्याच्यात माझे व्लॉगचे प्लॅन असते तर ह्याच्यात लिहून ठेवतो सगळं मी. ही खूप महत्वाचं आहे. ही कुठं जाता का मला ही खूप महत्वाचं आहे. आणि फ्रीज मध्ये तर काय नाही इकडं. आता लागले ताण काय कंटेंट आठवत नसलं तरी पाणी पितच राहावं लागते. पाणी प्यावं लागते. घागरीत पाणी असतं इथं पाणी पित राहावं लागल. काय असं पाणी तर पितच राहावं लागतं भावाला. आता दाखवतो तुम्हाला घड्याळ दाखवतो. इथंच होती घड्याळ. ही घड्याळ खास करून तर मी पेपरला आणल्या भावानं. कारण की स्मार्ट स्क्रीनची तर घड्याळ पेपरला अलाउड नाही म्हणून काट्याची घड्याळ नाही तर स्मार्ट स्क्रीनची आणायची होती पण नाही आणली. हीच घड्याळ हीच लेवाला भारी वाटते. स्मार्ट स्क्रीन तेवढी काय आवडत नाही म्हणून हीच आणली. हो इथं माझा ब्लूटूथ इयरबड्स. ही बाई इयरबड्स मी काय आधी वापरत होतो आता काय वापरत नाही. आधी थोडं गाणी ते ऐकत बसतो आता काय नाही. कधीच वापरलं तर म्हणजे रात्री वाढवून मोबाईल एडिटिंग करत बसतो. आई कधी रागवली तर मगच हे कनेक्ट करतो बसतो एडिट करत. तर भावानो 7वी वस्तू तुम्हाला पट्टा आहे. आणि हा पट्टा तर मी आता तर सध्या तर काही लिहत नाही. आणि गावात असल्यास तर मी म्हणजे नाईट पॅन्ट टी शर्टच असते गावात. कॉलेजला गेलो तरच पट्टा ते असते. आणि पट्टा तेवढा खास लिहत नाही. असं कुठं कार्यक्रम ते असला की जीन्स पॅन्ट ते असले की तेवढं तोच लिहतोय. आणि इथं हे माझा गंध आहे. ही गंध आणि ह्या गंधाची खासियत बघून मी आता हे जर गंध लावलो आणि उद्या सकाळी जरी असं का असं झोपेतून उठलो तर भाऊन गंध असाच राहतंय निघतच नाही. पोरं सुद्धा मला म्हणते हर गंध काढ पण गंधच निघत नाही. आणि ते आरसा इथं रोज आंघोळ केले की ह्या ठिकाणी रोज गन पावडर ते असते ह्या ठिकाणी. भाऊन इथं आहे इथं दार म्हणजे अलीकडल्या घराचं एकाच रूमला 2-2 दार आहेत. आणि भाऊन आधी काय असायचं म्हणजे आधी जुने घर आहेत ना मग आधी तेवढं म्हणजे नॉलेज नसायचं घर कसं बांधायचं तिथे आधीच्या जुन्या माणसांना. म्हणून एका रूमला खिटून 2 दरवाजे आहेत. आणि भाऊन ही दरवाजे जरा घराचे का जरा कमजोर झाले आहेत पण एक दिवस नक्कीच बदलतील एवढा तर हाय विश्वास. बरोबर इकडे बहीण आली आताच शाळा सुटली तिची 4 वाजले तर. भाऊन अजून तुम्हाला दाखवतो आता फक्त आवाज आहे का. राणी हो ऐका कशी आलडले अहो काय ग बे. इकडे बहीण अहो तिला सकाळपासून मध्ये कोंडवले आता बाहेर काढतो बघा कशी करते.
बाहेरची येते बघा. एक बाय हो का हो का हो का, हो कसली पाहिली हो का लगेच हो का. बघा बहिणीच्या पायाला पा कशी करते हो का, कशी करायला बघा ती. आणि भावानो तुमच्याकडे या वस्तूंपैकी कोणकोणत्या वस्तू आहेत ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर भावानो आपलं 10 वस्तूचं चॅलेंज पूर्ण झाले. नक्कीच या 10 वस्तू उद्या 10,000 व्ह्यूजचं काम करतील एवढा विश्वास आहे. तर भावानो ह्या व्लॉगला इथं सेंड करतो. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.